सो वेलकम टू द एपिसोड 5. मी परत एकदा रेकॉर्ड करतोय कारण की आताच मी रेकॉर्ड केलं होतं पण स्क्रीनच शेअर नव्हती. सो वेलकम अगेन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, बऱ्याचशा गोष्टी बघितल्या होत्या. आता फक्त काय करायचं, आपल्याला एक नवीन राऊट क्रिएट करायचा. हा टेस्टवाला रिमूव्ह करतो, लागणार नाही आपल्याला. मी तर म्हणतो ॲप डॉट पोस्ट. आता पोस्ट का, ज्यावेळेस आपल्याला आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय करायचं, आपल्याला क्वेरी टाकायची, आपल्याला क्वेश्चन विचारायचा आहे. आपण जो क्वेश्चन विचारू त्याच्या रिलेटेड आपल्याला LLM जो आहे तो आन्सर देईल. तर मी तर करतो रिक्वेस्ट स्लॅश रिस्पॉन्स आणि इथे मी म्हणेल रिक्वेस्ट डॉट बॉडी. ठीक आहे. आणि बॉडीच्या आतमधून आपल्याला काय घ्यायचंय, आपल्याला घ्यायचंय क्वेश्चन. ठीक आहे. याला करतो मी ओके इक्वल टू आणि याला मी कॉन्स्टच्या आतमध्ये स्टोअर करतो. ठीक आहे. म्हणजे कॉन्स्ट क्वेश्चन आणि रिक्वेस्ट डॉट बॉडी. बट तर सध्या हे असं काम नाही करणार आहे, बिकॉज ह्याच्यासाठी आधी मी करून दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट एरर कळेल की काय प्रॉब्लेम आहे तो. मी आता इथं काय करतो, ॲप स्लॅश पोस्ट केलं ना, हे बघा ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इधर UI पण क्रिएट करू शकतोय रिॲक्ट यूज करून किंवा HTML CSS जावास्क्रिप्ट यूज करून, आणि त्याला ह्या API वरती सेंड करू शकतो. बेसिकली आपण APIs बनवतो हा. पण UI बनवण्यासाठी आपल्याकडे इतका टाइम आता सध्या नाही. आपण UI पण क्रिएट करणार आहोत इन फ्युचर, बट सध्यासाठी स्लॅश वरती मला हिट करायचं आहे विथ पोस्ट. सो त्याच्यासाठी मी टूल यूज करेन ज्याचं नाव आहे थंडर क्लायंट. तर थंडर क्लायंट जे आहे ना, ते एक एक्सटेन्शन आहे VS कोडचं, ते इथून तुम्ही इन्स्टॉल करू शकताय. थंडर क्लायंट सिंपल इन्स्टॉल करा आणि तुमचं काम होऊन जाईल. आणि इथं असं थंडर क्लायंटचं सिंबल तुम्हाला दिसेल. इकडून तुम्ही करा न्यू रिक्वेस्ट, आणि न्यू रिक्वेस्ट केल्यानंतर तुम्हाला ब्लँक दिसेल. इथून कुठल्या पोर्टवरती आपलं चालू आहे, 3000 पोर्टवरती चालू आहे आपलं. सो मी इथं म्हणेल लोकल होस्ट कोलन 3000 कोलन, आणि कुठल्या राऊटवरती जायचं आपल्याला, जायचं आहे स्लॅशवरती. स्लॅश म्हणजे रिकामा, बट विथ अ पोस्ट. आणि पोस्टवरून मी ज्यावेळेस त्याला हिट करेन त्यावेळेस आपल्याला एरर देईल की बाबा जे हे क्वेश्चन्सच्या आतमध्ये जे रिक्वेस्ट डॉट बॉडी आहे ना, ते कळत नाही नेमकं काय आहे ते. का कळत नाही, कारण की बॉडी पार्सर द्यावा लागतो. आता का द्यावा लागतो, मोठा तामझाम आहे त्याच्यामध्ये, ते आपण परत डिस्कस करूया. बट सध्यासाठी समजून झाला की यू हॅव टू इम्पोर्ट बॉडी पार्सर फ्रॉम बॉडी पार्सर. गॉट इट. आता हे बॉडी पार्सर आहे ना, हे एक मिडलवेअर आहे. त्याच्यामुळे आपल्याला ॲप डॉट यूज करावं लागेल. आणि यूजच्या आतमध्ये व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू राईट बॉडी पार्सर. ठीक आहे. ते बेसिकली कसं करायचं आपल्याला, हे असं करायचं, बॉडी पार्सर डॉट जेसन. करेक्ट. ओके, हे डन झालं आपलं. करेक्ट. तर ज्यावेळेस मी आता ह्याला रिक्वेस्ट सेंड करेन, एरर तर आता पण येणार आहे. ठीक आहे, आता पण एरर येणार आहे. कारण की आपण पास करताना ना, बॉडीच्या आतमध्ये व्हॉट इज एक्सपेक्टेड टू पास क्वेश्चन. ठीक आहे. सो इथं मी बॉडीमध्ये जातो, इथं जातो आणि इथं क्वेश्चनच्या आतमध्ये माझा क्वेश्चन टाकतो की व्हॉट इज LLM. आणि मी ह्याला ॲक्च्युली ह्याला अबॉर्ट करायचं होतं. मी नवीन रिक्वेस्ट क्रिएट करतो इथं. और याला डुप्लिकेट करता येईल का मला, नाही. सो असं इकडून कॉपी करतो, इकडे पेस्ट करतो, इकडे मी टाकतो पोस्ट, आणि हा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन बॉडीच्या आतमध्ये पेस्ट करतो आणि इकडे टाकतो सेंड. ठीक आहे. व्हेन आय सेंड द रिक्वेस्ट, चलो रिक्वेस्ट तर येईल, पण ह्याला मला लॉक करावं लागेल की क्वेश्चन जो आहे तो दिसला पाहिजे मला. सो मी ह्याला सेंड करतो आणि व्हॉट इज LLM आलं, जे की मी इथून पास केलंय. ठीक आहे. कुठून पास केलं मी, इथून. व्हॉट इज JS जर मी पास केलं तर कुठून मी क्लोज करतो, रन करतो आणि सेंड करतो याला. सो व्हॉट इज JS आला. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. फक्त आपला आता टास्क काय राहिला,
टास्क राहिलं की आपल्याला जो हा मॉडेल आहे तो आपल्याला कॉल करायचा आहे, नॉट हिअर, इकडे नाही, आपल्याला इथे करावं लागेल तो मॉडेल रन. आणि आपल्याला कॉल करताना हा जो क्वेश्चन आहे ना तो पास करायला लागेल. ठीक आहे, हा क्वेश्चन मी पास केला इन अ इन इन अन आर्ग्युमेंट, ॲज अन आर्ग्युमेंट, आणि इकडे पॅरामीटर म्हणून घेतो मी. सो क्वेश्चन आणि कॉन्टेंटच्या आतमध्ये क्वेश्चन. परफेक्ट. सो आता इतकं झालं माझ्याकडे. सो मी इथं म्हणेल व्हॉट इज चेस, द क्वेश्चन इज सेंड टू द LLM. थोडा स्पीड तुम्हाला स्लो वाटेल बिकॉज की खूप साऱ्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये. थोडं फास्ट सर्व्हर जर तुम्ही थोडंसं पे करून इंटरनेटवरून कुठून तरी पेड सर्व्हिस जर यूज केली तर तुमचा टाइम पण रिड्यूस होईल. सो इथं त्याचं आउटपुट आलंय. ठीक आहे, सो दिस इज हाऊ इट वर्क्स. व्हेरी सिम्पल, जास्त काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. तर होपफुली तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपण हे कसं यूज करतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिॲक्टचं सेटअप करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हा जो मॉडेल आपण क्रिएट केलेला बॅकएंड तो फ्रंट एंड सोबत इंटिग्रेट करणार आहोत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हे व्हिडिओ सिरीज तुम्ही इथपर्यंत बघितली आहात, इट मीन्स की तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट आहे. असाच इंटरेस्ट ठेवा, एंडपर्यंत आपण ह्याला घेऊन जाऊया. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.